अर्थात गौतम बुद्धांची भूमिका करणार आहे. म्हणजे गौतम बुद्धांचं सुरुवातीचं नाव राजकुमार सिद्धार्थ असं होतं. यानंतर हा शिवराज सूर्यवंशी आहे. हा शिवराज सूर्यवंशी सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्धांचा चुलत भाऊ. तीन. शिवराज हा सिद्धार्थाचा म्हणजेच गौतम बुद्धांचा चुलत भाऊ देवदत्त आहे. आणि गौतम बुद्धांचे वडील म्हणजे राजा शुद्धोधन यांची भूमिका करणार आहे देवांश योगे. तर आपण सुरू करतोय गीत रूपी आणि कृतीयुक्त बोधकथा. बोधकथेचं नाव आहे हंस हा कुणाचा. सर्वांनी शांतता राखायचे. लागला अचानक एका हंसाला बाण, लागला अचानक एका हंसाला बाण, धरणीवरी कोसळला घायाळ तो हैराण, थरथरतो धडपडतो तो वाचवाया प्राण, तळमळतो विवळतो जीव तो लहान. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. युवराज सिद्धार्थाने हंसाला पाहिले, त्या क्षणी त्या ठिकाणी ते धावून गेले. उचलिले लगबगीने त्या पाणी पाजिले, हळूच बाण काढून औषध लाविले. इतक्यात देवदत्त चुलत भाऊ तो आला, सिद्धार्थाकडे पाहुनी त्या राजहंसाला. शिकार आहे माझी दे हंस तो मला, धनी मी आहे त्याचा मीच बाण मारिला. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. अरे देवदत्ता हे काय तू केले, मुक्या जीवाला मारून तू काय साधिले. बघ मृत्यूच्या जबड्यातून मी त्याला सोडिले, तो मारिले परंतु मी त्यालाच रक्षिले. उपदेश हा मला तू नको शिकू गौतमा, मला हे तत्वज्ञान नको सांगू गौतमा. शिकार करणे क्षत्रियांचा धर्म गौतमा, माझ्या शिकारीवर माझा हक्क गौतमा. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. वादाने वाद दोघात अधिक पेटला, प्रश्न तो अशक्य सुटेनासा वाटला. मग राजा पुढे जाऊन हा प्रश्न मांडिला, म्हणती त्या दरबारात द्या न्याय हो मला. शुद्धोधन राजाने विचार करूनी, हा निर्णय न्यायाचा टाकीला देऊनी. मारणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ तारणारा धनी, हा हंस सिद्धार्थाचा सांगितले पटवूनी. हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा. सिद्धार्थाने हंसाला त्या जीवदान दिले, भयभीत विहंगाला त्या मुक्त सोडिले. भरारी घेत स्वैर ते गगनास उडाले, किती हो समाधान गौतमास लाभले. समता बंधु भाव शांती करुणा सागर, गौतम बुद्ध धन्य जगी झाले आश्रम. ते ब्रह्मज्ञान भूषण क्रांतीचे आगर, कुंदन करी वंदन दोन्ही जोडून कर. हंस हा कुणाचा, 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 हंस हा कुणाचा. या बोधकथेतून बोध घ्यायचा आहे की सर्व प्राणी मात्रावर
दया करावी. धन्यवाद.